नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत ना चायनीज चिकन फ्राय राईस ही रेसिपी शेअर करणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। तर मित्रांनो, मी ना तुमच्यासाठी अशा युनिक अशा टिप्स घेऊन आलेली आहे, कारण की चायनीज फ्राय राईस बनवताना आहे ना, जे चावल असतात ते चावल असे मोकळे होत नाहीत। तर ते का होत नाहीत आहे ना, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, जेव्हा आपण चायनीज चिकन फ्राय राईस घरी बनवतो ना, तर त्यावेळेस जो स्मोकी फ्लेवर असते तो येत नाही। तर तो आपल्या या फ्राय राईसमध्ये आला पाहिजे म्हणून काय करावं लागते, तर अशा काही टिप्स आहेत ना मित्रांनो, युनिक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास ना मित्रांनो, व्हिडिओला लाईक जरूर करा आहे ना। तर चला मित्रांनो, आता ना आपण रेसिपी स्टार्ट करू। तर मित्रांनो, सर्वप्रथम ना आपण जे चावल असतात ना, ते चावल कोणते निवडायचे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चावल ना छोटे जे बारीक असतात ना, ते पण असतात, ते घेतले चालतात का, तर ते अजिबात घेऊ नका। जे असा लंबा चावल असते ना, बासमती चावल, तो तुम्ही निवडा। कारण हा बासमती चावल अर्धा तास जरी तुम्ही भिजू घातला ना, तर याचे तुकडे अजिबात पडत नाहीत। आणखीन काही टिप्स अशा आहेत की ते तुकडे पडले नाही पाहिजे, त्यासाठी काय करावं लागते तर पुढे मी सांगते। तर आता इथं ना मी 2 वाटी हा बासमती चावल घेतला। चावल व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आपल्याला। पहिले 2 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे ना, अर्धा तास हे चावल आपल्याला भिजू घालायचे आहेत ना। पाण्यामध्ये अर्धा तास बिलकुल भिजू घालणे म्हणजे घालणे। तर आता आपण इथं अर्धा तास हे चावल भिजू घातले, तोपर्यंत आपण चिकन हे मॅरिनेट करून घेऊ आहे ना। तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं। तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं। स्वच्छ धुतल्यानंतर इथं मी 1 चमच हळद टाकली, 1 चमच मीठ घातलं, 1 चमच लाल मिरची पावडर, 1 चमच चिकन मसाला, अर्ध्या लिंबाचा रस इथं मी पिळलेला आहे। आता अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, 3 ते 4 चमच इथं मी बेसन घेतलं, 5 ते 6 चमच मी इथं डार्क सोया सॉस घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्यानंतर ना अर्धा तास हे चिकन व्यवस्थित भिजू द्यायचं आहे ना, मॅरिनेट झाल्यानंतर। तर मित्रांनो, स्मोकी फ्लेवर कसा आला पाहिजे, तर त्यासाठी जे डार्क सोया सॉस आहे ना, ते आपल्याला इथं घ्यावं लागते आणि ते टाकल्यानंतर सगळं हे चिकन मिक्स केल्यानंतर ना अर्धा तास हे चिकन व्यवस्थित मुरू द्यायचं आहे, तेव्हा जो स्मोकी फ्लेवर आहे ना तो येते। तर मित्रांनो, आता ना आपण चावल उकडून घेऊ। तर चावल उकडून घ्यायची मी ट्रिक सांगते आहे ना, किती चावल उकडला पाहिजे आणि फ्राय राईस बनवताना त्याचे तुकडे नाही पडले पाहिजे, तर काय करावं लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथं ना मी 1 गडवा पाणी घेतलं, इथं ना मी चवीनुसार 1 चमच मीठ टाकलं आणि 2 चमच मी इथं तेल टाकलं। तेल टाकल्यामुळे ना जो भात आहे ना आपला, तो एकमेकाला असं चिटकत नाही। तर चावल कधी टाकायचे, चावल अशी उकडी आली ना पाण्याले, तेव्हा ते चावल टाकून द्यायचे, तेव्हा हा चावल ना आणखीन मोकळा होतो, असा गाठा होत नाही। तर त्यासाठी उकडत्या पाण्यातच आपल्याला चावल टाकून द्यायचे। तर चावल किती उकडला पाहिजे तर बघू शकता मित्रांनो, इथं ना मी 70% हा चावल शिजलेला आहे। आता बस गॅस डायरेक्ट बंद करून घ्यायचा, याच्या पुढे आपल्याला हा चावल शिजू द्यायचा नाही आहे। तर आता 70% चावल शिजला, गॅस बंद केला। आता काय करायचं, हा पूर्ण चावल ना एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे ना। चाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर थोडासा चावल पसरट एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा कोपरामध्ये असा काढून घ्यायचा, ताकी जी हवा अशी लागली पाहिजे त्या चावलला आहे ना। तर हा पूर्ण चावल एका या चाळणीतून गाळून घ्यायचा। त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नाही, पूर्ण पाणी असं निघालं पाहिजे, असा हा चावल व्यवस्थित गाळून घ्यायचा। तर बघू शकता, आता मी एका प्लेटमध्ये मस्त हा पसरून देते। कोपरमध्ये बी तुम्ही पसरा, नाही तर एखाद्या दुपट्टा वगैरे असला ना, त्याच्यावर बी तुम्ही पसरू शकता। हा असा पसरल्यानंतर थोडासा मोकळा होऊ द्यायचा अर्धा घंटा। तर तुम्ही फॅन खाली बी चावल ठेवू शकता। तर आता चावलचे तुकडे पडले नाही पाहिजे शेवटपर्यंत, तर काय करावं लागते ना, हे जे आपण चावल काढले ना, ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा अर्ध्या तासासाठी। अर्धा तास तुम्ही ठेवले ना, तर त्याचे चावलचे तुकडे ना अजिबात पडतील नाही। तर असा आपल्याला चावल हा शिजून घ्यावा लागते। तुम्ही बघू शकता एकदम मोकळा झाला। तर आता ना अंड्याची जी भुर्जी आहे ना, ते करून घेऊ आपण। तर इथं मी 2 अंड्याची भुर्जी केली। भुर्जी करून घेतल्यानंतर जे काही चिकन वगैरे आहे ना, ते बी आपण फ्राय करून घेऊ। तर भुर्जी आपली तयार झाली, हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्याच कढईमध्ये
आता आपण चिकन फ्राय करून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो अर्धा तास झालेला आहे. चिकन व्यवस्थित अर्धा तास मॅरिनेट झालं. तरी इथं मी तेल घेतलं. तेलामध्ये मस्त हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. तर चिकन फ्राय करताना ना तेल एकदम असं कडक कडक झालेलं पाहिजे, नाहीतर चिकन ना कढईला लागू शकते. तर तेल ना मस्त सन गरम झाल्यावरच आपण हे चिकनचे पीस व्यवस्थित टाकून चिकन फ्राय करून घ्यायचं. तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित असा लाल 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 असा क्रिस्पी असा हा कलर चिकनला आलेला आहे. तर आता चिकन हे सगळं काढून घेऊ एका बाउलमध्ये. आणि असं सगळं मी चिकन इथं फ्राय करून घेतलं. अर्धा किलो ही पूर्ण चिकन मी इथं फ्राय करून घेतलं. तर मित्रांनो आता आपण फ्राय राईस बनवूया. तर त्याच कढईमध्ये मी इथं 4 ते 5 चमच इथं तेल घेतलं. 1 चमच जिरं टाकलं. 1 कांदा कट केला, तो मस्त उभा कट करून घेतला. बरं 1 कांदा चांगल्या त्याच्या अशा उभ्या स्लाईस करून घेतल्या. 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक करून टाकल्या. आणखीन 4 ते 5 अशी हिरवी मिरची बारीक करून टाकली. त्यानंतर बीन्स टाकले. बीन्स टाकल्यानंतर मी पत्ता गोबी व्यवस्थित बारीक कट करून घेतली. ते पण आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचे. हे जेवढ्या पण आपण व्हेजिटेबल्स घेतल्या ना तर हे जास्त आपल्याला शिजू द्यायचं नाही, थोडेसे असे थाडेच राहू द्यायचे आहे ना. फक्त फ्लेम ना आपल्याला स्पीड पाहिजे, गॅसची फ्लेम ही स्पीड झाली पाहिजे. तर मी इथं ना 1 वाटी हिरवे वाटाणे घेतले. चवीनुसार मीठ टाकलं. 1 चमच मी इथं लाल मिरची पावडर टाकली. कलर यासाठी थोडासा आहे ना, थोडासा तिखा पण आला पाहिजे. थोडीशी हिरवी मिरची टेस्ट पण लागली पाहिजे, लाल मिरची पावडरची टेस्ट पण लागली पाहिजे, असा तो फ्लेवर आला पाहिजे. तर आता बघू शकता मित्रांनो हा चावल किती असा खिलखिला झाला बघू शकता आहे ना. तर आता हा पूर्ण चावल ना याच्यामध्ये कढईतनी टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करू. तो मिक्स करताना थोडं हलक्या हातानं मिक्स करा. आणि वरून ना आणखीन सोया सॉस इथं टाकून घ्या. सोया सॉस टाकल्यानंतर आणखीन स्मोकी फ्लेवर येऊन जाते. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर बघू शकता मित्रांनो अजिबातही या चावलचा एक तुकडा बी असा पडलेला नाही आहे. तर आता हे चिकन जे आपण फ्राय केलं होतं चिकन मी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडासा वरून धनिया फेकून मारा. जबरदस्त आणि काय जबरदस्त हा आपला चिकन फ्राय राईस तयार होते ना. वाह क्या बात. आणि वरून जे आपण ऑमलेट भुर्जी बनवली होती ना ते ऑमलेटची भुर्जी अंडा भुर्जी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग नंतर सर्व करून घ्यायचं. तर आता तर रावल्यास नाही चाललं ना बाबा, असं वाटते कधी जेवण करतो कधी नाही. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की एक चावल बी असा तुकडा पडलेला नाही आहे चावलचा. तुम्ही बघू शकता जसा चावल आपण पांढरा होतात उकडताना तसाच चावल तो शेवटपर्यंत फ्राय राईस करतानाही तो चावल तसाच आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो असा हा फ्राय राईस तयार झाला. अशा पद्धतीने जर तुम्ही फ्राय राईस तयार केला ना तर एकदम रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त हा फ्राय राईस होते. आणि जो स्मोकी फ्लेवर पाहिजे ना तो बी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. काही हॉटेलमध्ये जायची गरज नाही ना, गाड्यावर बी बाहेरचं खायची काहीच गरज नाही. तुम्ही घरी व्यवस्थित बनवून आपल्या मुलाबाळांना तुम्ही खाऊ घालू शकता. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही नोटीस करा आपला हा चावल इतकासाही एका चावलचे 2 तुकडे अजिबातही झालेले नाहीत. तुम्ही बघू शकता झूम करूनही. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा, शेजारा पाजाऱ्याला बी शेअर करा आहे ना. तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो एक कमेंट करून नक्की सांगा चायनीज चिकन फ्राय राईस कसा झाला म्हणून आहे ना. तर तुम्ही जर कमेंट कराल ना तर आणखीन चांगले व्हिडिओ मी याच्यापेक्षाही माझ्या या चॅनलवरती अपलोड होतील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटूया सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.